कोणी असे म्हणतो की पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करणे हे पुण्य आहे. कोणी असे म्हणतो की तीर्थयात्रेला जाऊन वारंवार डुबकी मारणे हे पुण्य आहे. कोणी असे म्हणतो की पक्ष्यांना पहाटे दाणे खाऊ घालणे हे पुण्य आहे. कोणी शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे हे पुण्य समजतो. कोणी डोळे मिटून समाधी लावून बसणे हे पुण्य समजतो. संत म्हणतात की बाकी सर्व व्यर्थ आहे. फक्त एका निरंकाराचे खऱ्या परमेश्वराचे ध्यान करणे हेच खरे पुण्य आहे. कोणी असे म्हणतो की पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करणे हे पुण्य आहे. कोणी असे म्हणतो की तीर्थयात्रेला जाऊन वारंवार डुबकी मारणे हे पुण्य आहे. कोणी असे म्हणतो की पक्ष्यांना पहाटे दाणे खाऊ घालणे हे पुण्य आहे. कोणी शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे हे पुण्य समजतो. कोणी डोळे मिटून समाधी लावून बसणे हे पुण्य समजतो. संत म्हणतात की बाकी सर्व व्यर्थ आहे. फक्त एका निरंकाराचे खऱ्या परमेश्वराचे ध्यान करणे हेच खरे पुण्य आहे.